निर्माण केलं जाईल. थँक्यू. रोहितचं लक्ष तर होतं, बॉलवरती गेला देखील होता आणि शेवटच्या मोमेंटवरती बॉल हातात आला नाही. दरम्यान ऑप्सिकच्या बाहेरून ऑन साईडला क्षेत्र खाली टिपिकावर पॉवर प्लेचा हा दमदार फटका, सलगचा दुसरा 4 चौकार. सलगचा दुसरा बॅट्समॅन सुभाष बॅटमधून. टीमची टोटल जर तुम्ही पाहिली तर 12 वरती. यावेळेला मिस टायमिंग आहे, टॉप एज जेलची शक्यता. स्क्वेअर लेगला इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. विकेटचं पतन, सलग 2 चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना विकेट कॅरी केल्या. फलंदाज मात्र सुभाष माघारी परततोय पवेलियनच्या दिशेने. षटक समाप्तीचा इशारा, 12 धावा दाखल एका गटाच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना एक विराट दाखवली टीम.
आकर्षक कूलर तुम्ही पाहताय सन्माननीय सागरजी पाटील टायगर्स आहेत साबंकडून आम्हाला पुरस्कृत झाले. त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी जर पाहिली तर तुम्ही बायसिकल आहे अरविंदजी वत्रे काका यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली आहे. त्यांचा संघ आज ते खुश देखील असतील कारण जवळजवळ मॅच हातातून गेली होती टीम गेसर बीच्या आणि हर्ष 11 गेसर संघाने ती मॅच मात्र जिंकली. तिथे मात्र भरपूर खुश गेसर ब संघ त्याचे पाठीराखे वत्रे काका कारण वत्रे काकांनी पुरस्कृत केलेला संघ आणि या शृंखलेमध्ये सायकल प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी देखील काकांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती धावफलकर धावा तुम्ही पाहतात 12 फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 1. षटक क्रमांक दुसरं आणि गोलंदाजी मार्कवरती यश काळन. यश गोलंदाजी ट्रॅकवरती. चला हेडूने टीम थोडं स्पीडअप करायचं आहे. इथून जो संघ जिंकेल तो हर्ष 11 गेसर ब संघासोबत फाईट करेल. दरम्यान पानवरती बॉल प्रेस जरूर झाला. इम्पॅक्ट लेग स्टिकच्या थोडा बाहेर आणि एक धाव मात्र इथून कंप्लीट. लेग बायस आहे का पंचा? येस लेग बायच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या मात्र पुढे सरसावली 1ने. तुम्ही टीमची टोटल जर पाहिली तर 13 वरती तुम्हाला पाहायला मिळेल. 13 ऑन स्कोकाट. ओमसाई MTC मॉडर्न टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहतायत. फायनल डे ऑफस्टिकच्या बाहेर आले तो ऑन साईडला लॉंग लेगच्या दिशेने बॉल वेगाने ट्रॅव्हल झालाय. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडूला थांबवणं तितकंच कठीण. बॉल चाललाय सीमा पार येतोय. अप्रतिम फटका चौकार. चौकार आल्याने चौकाराच्या मदतीने धावसंख्येने मात्र वेगाने पुढे सरसावली. टीमची टोटल पाहिली तर 17 वरती. भरपूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत मित्रमंडळींना केली होती पण इथे मात्र खराब चेंडू हाताळला आणि त्याचं रूपांतर लगेच चौकारामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. आता मात्र लॉंग लेगच्या दिशेने इनफिल्डमध्ये एक क्षेत्ररक्षक सज्ज केलाय. शॉर्ट फाईन लेग थर्ड मॅन फर्स्ट स्लिप गुड पॉईंट आणि दरम्यानचा फ्लिक केलाय बॉल ऑन साईडला. बॉटमॅनच्या सहाय्याने खेळून काढला फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि सहज 2 धावा मात्र इथून कंप्लीट. 2च्या सहाय्याने धावसंख्येमध्ये भर विथ द हेल्प ऑफ डबल्स कोमुसन 19 धावा धावफलकावरती. या स्पर्धेतला सर्वोच्च अंक आम्ही पाहिला तब्बल 90 धावांचा साबे संघाच्या माध्यमातून. रुपेश आणि किरणने आक्रमक खेळी. किरणच्या बॅटमधून तब्बल 33 रुपेशच्या बॅटमधून 42 धावा आम्ही पाहिल्या. आणि या दरम्यान बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. टर्न केलाय बॉलला आणि 2 धावा पुन्हा एकदा वेगाने केल्यात कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली तुम्हाला मात्र पाहायला मिळते. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. आणि नुकताच थोड्याच वेळामध्ये जर पाहिले तर सन्माननीय सनीजी चौरे साहेबांचा देखील शुभागमन होईल. गोल्डन मॅन आहेत. इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवरती तुम्ही सातत्याने त्यांचे व्हिडिओ पाहत असता. आणि पुणे स्टेशनवरती जर तुम्ही पाहिलं ना तर गोरगरिबांना प्रत्येक दिवशी त्यांच्या NGOच्या माध्यमातून ना जेवणाची सोय देखील केली जाते. त्यामुळे अनेक चांगली कामं त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहतो आणि त्यांचं देखील काही क्षणामध्ये इथे शुभागमन होईल. त्यांची देखील वाट पाहिली जाते स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू यश. यशचा बॉल खोल टप्प्याचा चेंडू. यस यश त्यांच्या अगदी मधोमध सापडले. विकेटचं पतन फिंगर अप. शेवटच्या चेंडूवरती दिलाय धक्का. यश त्याने लागतोय दुसरा धक्का बॅटिंग करताना. आई एक वेळा दातिवली टीमला. न्यू बॅट्समॅन इन ॲट नंबर 4 हेमंत आलात. धावसंख्या पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल तुम्ही पाहतायत 10.50च्या सरासरीने 21 वरती. 21 फॉर द लॉस ऑफ 2 आफ्टर 2. 2 षटकांची समाप्ती. तिसरं षटक आणि
गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहाल विखुरलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आहेत आणि गोलंदाज रोहित तुम्हाला मात्र पाहायला मिळतोय. रोहितकडून एक चूक देखील झाली होती. पाहिलं तर चौकार सोडला होता सहज आणि सोप्पा. इथे मात्र फक्त एक आणि जास्तीत जास्त पाहायला गेलं तर दुसरी धाव मिळाली असते, पण 4 धावा तिथे तब्बल मिळालं तर मिस फिल्डिंग झाली होती आणि इथे मात्र जी भरपाई करावी लागेल गोलंदाजीतून, चांगली गोलंदाजी करावी लागेल. 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू क्षेत्ररक्षणावरची बंधने आता नाहीशी झाले. डीपमध्ये पाहिलं तर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक स्क्वेअरिश मिड विकेटला, खऱ्या अर्थानं मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑफला खेळाडू, डीप एक्स्ट्रा कव्हरला, त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग फर्स्ट बॅकवर्ड पॉईंटमध्ये खेळाडू कव्हर्सला दरम्यान एक खेळाडू आणि गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरती रोहित. ॲटम राऊंड द विकेटने पहिलाच बॉल इथे लाईन पाहिली जाईल आणि चांगली लाईन तुम्हाला पाहायला मिळते. तर सन्माननीय यज्ञजी काळन साहेब हेडुटण्याचे आहेत, त्यांचं देखील नुकतंच शुभागमन झालं. साहेबांना विनंती करतो या दादा व्यासपीठावरती. हार्दिक स्वागत आपलं देखील या स्पर्धेमध्ये. सागरभाई तवले चषक 2022च्या पर्वामध्ये आपलं हार्दिक स्वागत. या वेळेला फटका भरपूर चांगला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, इनफिल्डला बेदूम बॉल चाललाय, डीप मध्ये सीमा पार एक येतोय हा अप्रतिम चौकार. तर सन्माननीय भीमजी काळन साहेबांकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज हेडुटने टीमच्या गोलंदाजांना. दरम्यानचा बॉल टर्न केला ऑन साईडला, फ्लिक केला बॉटमॅनचा वापर करून. पुन्हा एकदा चुकी, खराब क्षेत्ररक्षण. आज घडतंय काय हेडुटने संघाकडून, कारण पाहिलं तर हेडुटने बी संघ मात्र आता खऱ्या अर्थानं स्ट्रगल करतोय क्षेत्ररक्षण करत असताना. सतरंग हेडुटने बी संघ मात्र तुमच्या इन ॲक्शन पाहायला मिळतो या मॅचमध्ये. त्यांच्या विरोधात आहे एकविरा दातिवरी संघ आहे. टफ एन्काउंटर, हाफ ट्रॅकर पिक केलाय, स्मॅश केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक या वेळेला तैनात. इथे चुकी होणार नाहीये. टिपला येलानी संपलाय फलंदाचा खेळ. लागणारा तिसरा धक्का, तेजस्वी खेळी समाप्त. नक्कीच या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजक सागरभाई तवले यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. त्यांचं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकलं. डीजे मास्टरच्या माध्यमातून हे गाणं प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवलं गेलं आहे. धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती 25-25, 27-27, कारण रोहितच्या षटकामध्ये पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर डबल आणि जेल बादच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता. 27 ऑन स्कोर कार्ड, 27 धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. रोहितचं हे षटक आतापर्यंत 6 धावा खर्च करत असताना 1 गडी बाद केला आहे 4 चेंडूमध्ये. हा बॉल देखील ऑफ करायचा होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न पूर्णपणे रोहितने केला आहे. या षटकामध्ये इम्प्रेस केला. एक चौकाराचा अपवाद जर वगळला तर एकंदरीत भरपूर चांगली गोलंदाजी तू मात्र रोहितने केली आहे. पुन्हा एकदा रोहित आपल्या स्पेलमधला पाहिलं, आपल्या षटकातला पाहिलं तर शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला देखील लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केला. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. अवांतर धावांची धावसंख्या मात्र पुढे सरसावती 1ने. टीमची टोटल पाहिली तर 28 वरती 28 ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज तयार. रोहित पुन्हा एकदा शेवटचा बॉल, दरम्यानचा बॉल, अप्रतिम चेंडू. इथे मात्र षटकाची समाप्ती झाली आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 28, 28 फॉर द लॉस ऑफ 3 आफ्टर 3.
आणि ड्रीम्स ब्रेक मैदानाच्या होईल आतमध्ये आणि दरम्यान डीजे मास्टरकडे वळूया आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. तुम्ही पाहता धावसंख्या जर पाहिली तर टीमची टोटल 32-32. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करते टीम एकविरा 11 दातिवली. स्लोअर वन, चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन, इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ स्टेक, नॉट आउट असेल. लेग 22च्या स्वरूपात मात्र एक धाव इथे टीमच्या टोटलमध्ये ॲड होतीये. धावसंख्या मात्र एकीने पुढे सरसावती आहे. टीमची टोटल जर तुम्ही पाहिली तर 33 वरती. अजूनही या षटकातला विचार केला पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. 4 चेंडू शिल्लक असतील. येणार 4 चेंडूमध्ये 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचे, कारण ज्या प्रकारे धावसंख्या सुरू आहे, धावफलक सुरू आहे, त्याला गती देण्याचं काम मात्र इथून दोन्ही फलंदाजांना करावं लागेल. हेमंत आणि विशाल यावेळेला चांगला चेंडू गुड लेंथवरून थोडासा टेक ऑफ घेतला, चेंडू राईज झालाय, टर्न केलाय बॉलला, फक्त स्क्वेअर लेगच्या दिशेने दिशा दिली फक्त, आणि दरम्यानची सिंगल. 34 धाव धावफलकावरती विथ हेल्प ऑफ सिंगल्स कमूस ऑन 34. चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण गोलंदाजी भरपूर चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, त्यानंतर 9 आल्या. दुसरे षटक यशचं, त्यानंतर रोहितच्या षटकामध्ये 7, आणि आता मात्र प्रदीपचे षटक तुम्ही पाहताय. 6 धावा आतापर्यंत खर्च केला 3 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा स्लोअर वन, पुन्हा एकदा गती परिवर्तन. यावेळेला देखील अपील केली होती आणि इथे देखील खराब क्षेत्ररक्षण. टू मे कॉलिंग चुकली, येस नो वेट, आणि फलंदाज इथून मात्र असेल बाद. धावचीच्या स्वरूपात लागणारा धक्का चौथा बॅटिंग करताना टीम दातिवलीला.
मात्र माघारी परतावं लागलं. हेमंत अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलाय आणि नवीन फलंदाज वेदांत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहाल. वेदांत आणि हेमंत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती. आता मात्र हेमंतला इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. साथ देण्यासाठी वेदांत आलाय. धावसंख्या पाहिली तर 35. प्रदीपचं षटक तुम्ही पाहतायत. आतापर्यंत चेंडू हाताळलेत 4 आणि आतापर्यंत धावा खर्च केल्या पाहायला गेलो तर 7. स्ट्रायकर एंडवरती वेदांत सज्ज होतोय, कारण पाहिलं तर फलंदाज बाद झाला होता स्ट्रायकर एंडवरती. त्यामुळे मात्र नवीन फलंदाज तुम्ही पाहतायत स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू टर्न केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक मात्र भरपूर वेगाने पुढे सरसावलेत स्क्वेअर लेग रिजनमध्ये. हा क्षेत्रामध्ये बॉल तुम्ही पाहतायत आणि दरम्यानची ही सिंगल. स्ट्राईकवर रोटेट आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरसावते येऊन पोहोचते तब्बल 36 वरती. 36 ऑन स्को काट. 36 धावा धावफलकावरती लागलेला तुम्हाला मात्र पाहायला मिळत आहेत. अप्रतिम सामना आणि निमित्त सागरबाई तवले चषक. फुल टॉस आणि बीमर टर्न केलाय बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली आणि बॉल चाललाय सीमा पार. 1+4 धावा मिळतील 5. क्रिकेटचा पंजा. फक्त पाहिलं तर टर्न केलं बॉलला ऑन साईडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली, कारण डीपमध्ये पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे. लॉंग ऑनला आहे पॉईंटला. आणि त्यानंतर यावेळेचा बॉल उंचावला जरूर. फ्रीडचा बॉल आहे आणि जेल घेऊन देखील कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही आहे. नो मॅच लँडमध्ये अखेर टप्पा पडल्याच्या नंतर मात्र दोन्ही फलंदाजांनी दरम्यान मिळतोय कालावधी 2 धावा केल्यात कंप्लीट आणि टीमची टोटल 43 वरती. षटक समाप्तीचा इशारा आल्याने 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत 43 फॉर द लॉस ऑफ 4 आफ्टर 4. तालुक्यात नाव गाजतं या चषकाचं आणि या जिल्ह्यात कल्याण तालुक्यात नाव गाजतं या चषकाचं. सागरबाई तवले चषक ठेवलाय वडवली बाले गावात. 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 धावसंख्या तुम्ही पाहता धावफलकावरती 43 ऑन स्को काट. वेदांत स्ट्रायकिंग एंडवरती. गोलंदाज सज्ज होतोय. रोहित आपला सेकंड स्पेलमध्ये. शेवटचं षटक अंतिम षटक स्लॉग ओव्हर आपण ज्याला म्हणतो तो घेऊन येतोय रोहित. पहिला बॉल रोहितचा. पहिलाच बॉल भरपूर चांगला तुम्हाला पाहायला मिळतोय. अचूक लाईन आणि लेंथवरती पिचिंग झालेला हा बॉल. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या बॉल इथून डॉट आलाय. शेवटचे षटक स्लॉग ओव्हर अंतिम ओव्हर हाणा मारते षटक. अनेक नावं या षटकाला का दिलेत, कारण मोठमोठ्या उलाढाली या षटकामध्ये होताना आम्ही पाहिलेल्या आहेत. अनेक मोठमोठे संघर्ष या षटकामध्ये झालेले पाहायला मिळतात. इथे मात्र धावांचा संघर्ष सुरू आहे. 5 चेंडू शिल्लक. इथे लाईन पाहिली जाईल. हे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न फसलाय आणि फलंदाज मात्र बाद असेल. वाईड बॉल जरूर होता पण फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. बॉलवरती पाहिलं तर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये रोशन. हेमंत स्ट्रायकिंग एंडवरती. हा बॉल ऑफ केलाय. मिड ऑफ क्लिअर करून लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार. व्यासपीठाला सलामी देणारा हा दमदार षटकार. ती 50 लागले. सांघिक अर्धशतकीतून कंप्लीट दरम्यान टीम दातिवली. अजून या षटकामध्ये आपण पाहतोय
4 चेंडू शिल्लक असतील. प्रहार केलाय, प्रतिहल्ला चढवलाय रोहितच्या विरोधामध्ये ऑन साईडला यावेळेला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, विकेट धोक्यात आणि धोक्याची घंटा वाजली आहे. फलंदाज मात्र इथून बाद असेल. धावचेच्या स्वरूपात लागणारा आणखीन एक धक्का. विकेट का सातत्याने गमावले जातात कळत नाहीये, कारण आपल्या कल्याण डोंबिवलीच्या नियमानुसार जर पाहिलं तर सामना बरोबरीच सुटला तर पहिले विकेटला प्राधान्य दिलं जातं आणि विकेट इथे मात्र सातत्याने गमावल्या टीम दातिवलीने. नेजेच्या मैदानावरती देखील नेजे संघाच्या उजव्या हाताच्या फलंदाजाने असे खेळपट्टीच्या अगदी बाहेर जाऊन हे फटके एक्झिक्यूट केले होते. 29ची गरज असताना तब्बल 26 धावा त्या मॅचमध्ये आम्ही पाहिल्या होत्या. यावेळेला हाफ ट्रॅकर गुड लेंथ स्पॉटवरून शॉर्ट ऑफ लेंथवरून मात्र चेंडूने उसळी घेतली आणि दरम्यान आणखीन एक फलंदाज धावचेच्या स्वरूपात बाद. पुन्हा एकदा रोहित तयार. यावेळचा बॉल इथे लाईन पाहावी लागेल आणि खराब लाईन. दिशा थोडीशी खराब, दिशेपासून भरकटले त्यांनी. वाईट बॉल इथे मात्र पंचांनी घोषित केला. अवांतर धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावते. टीम दातिवलीची येऊन पोहोचते 52 वरती. 52 ऑन स्कोर कार्ड. एक विरुद्ध दातिवली पक्ष सतरंगी सीसी हेडूटने बी. गोलंदाज तयार रोहित. विकेटने आले होते दरम्यान बॅट स्विंग भरपूर चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये बॉल आणि चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. मिळतील 6 धावा. हा संजीवनीचं काम करणारा षटकार आणि पहिल्या सत्राची दरम्यान झाली समाप्ती. धावसंख्या धावपल करती तब्बल 58 लागल्याने 59 धावांचं लक्ष इथून मात्र उभं केलंय टीम एक विरुद्ध दातिवलीने. सतरंगी क्रिकेट क्लब हेडूटने ब संघासमोर मात्र तब्बल धावपल करती धावा लावल्यात 68 59 धावा. मात्र आता कशा प्रकारे चेस होतील का डिफेंड करण्यामध्ये यश मिळेल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन करूया आणि मायक्रोफोनवरती ऐकूया सर नितीनजी काळन यांचा एक पहाडी आवाज. थँक्यू. तर 58 झाल्यात 58.
मध्ये आपण पाहिलं तर 58 धावा कुठल्या आहेत. 59 धावांचं लक्ष ते हेडूटने बी संघासमोर. चला हेडूटने बी संघ आपली सलामी जोडी पाठवायची आणि हर्ष इलेव्हन घेसर बी कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. एकोणसाठ धावा चेस करायचे आहेत. प्रदीप आणि रोहित पाटील येतात सलामीला. एकोणसाठ धावा चेस करायचे आहेत. ऑफ द सिरीजसाठी बायसिकल तुम्ही पाहतात अरविंद पत्रक यांच्याकडनं पुरस्कृत करण्यात आलेले. त्यानंतर बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी कूलर आहे. एकोणसाठ धावा करायचे आहेत. सेकंडला रोहित, 9 सेकंडला प्रदीप आहेत. 4 व्हीलर आहे. तर एक 4 व्हीलर आहे बघा, ती थोडीशी तिथून काढायची आहे, रिमूव्ह करायची. 58 झाले. 59 धावांचं लक्ष आहे हेडूटने बस संघासमोर. हेडूटने बस संघाचे खंदेश समर्थक यज्ञेश काळन सुद्धा आले, त्यांचे हार्दिक स्वागत. तर 59 धावा चेस करायच्यात. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज हेमंत येत आहेत. काही दिवसांपूर्वी आपण परत रघुराम दळवे यांनी आमदार चषकमध्येच निवृत्ती स्वीकारली. नेहमी ते पहिलं षटक टाकतात. तर 59 धावा या मॅचमध्ये चेस करायचे आहेत. नक्कीच रोहित थांबा, 1 मिनिट रिमूव्ह केली जाईल. ओके, चला सामना सुरू करायचे. गोलंदाज हेमंत येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. हा चेंडू ब्लॉक केला होता, त्याला खोदून काढतायत लॉंगऑफच्या दिशेने. सुभाष आहे तिथे, चांगली फिल्डिंग आहे. गोलंदाज हेमंत सिंगलने खातं उघडलं ते. पर्श पाटील जर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. पर्श अरविंद पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे आपण. हेमंत
अकूट टप्प्याचा चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या वरून खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. हेमंत गोलंदाजी मार्कवर कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. चांगली गोलंदाजी होते. एक धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दोन सिंगल एक चौकार. सहा धावा झाल्यात. 59 चेस करायचे. अखूट टप्प्याचा बॉल खराब चेंडूवरती योग्य उत्तर. चेंडू फाईन लेगच्या दिशेने सीमा पार जाईल. चौकार. तर प्रदीपच्या बॅटमध्ये एक चौकार आला होता. रोहित पाटीलच्या बॅटमधनं एक चौकार येतोय. धावसंख्या एकंदरीत हेडूटने बी संघाची धावसंख्या 10. ऑन साईडला वळवायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात तर आला नाहीये. एक धाव मिळाली. धावसंख्या 11. हेमंतच्या षटकात आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. हेमंत मग 11 धावा. नाही, अश्विनची आठवण झाली IPL मध्ये. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. पंचाने वाईट घोषित केलाय. 12 धावा धापलकोती लागल्यात. 59 चेस करायचे आहेत हेडूडने बी संघाला. गोलंदाज स्ट्रायकरला प्रदीप आहेत. एक अर्धशतक सुद्धा त्याने या सीझनमध्ये ठोकलेलं आहे. उत्तर शिवच्या स्पर्धेमध्ये मला वाटतं अर्धशतक प्रदीपच्या बॅटमधनं आलं होतं. हे खेळाडू ज्यावेळी अर्धशतक ठोकतात लगेच यज्ञेश काळ यांचं जर स्टेटस तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. मात्र इथे षटकार आहे. चांगले खेळले होते. 18 धावा झालेत. हेडूडने बी संघ. प्रदीपच्या बॅटमध्ये षटकार आलाय. मग अशीच मी उल्लेख केला. प्रदीप ज्यावेळी उत्तरशिवच्या स्पर्धेत अर्धशतक ठोकलंय. जरी तुम्ही मॅच बघली नाही तर बऱ्याचशा सपोर्टरचा स्टेटस असतो त्यावरून तुम्हाला माहीत पडतं की कोणत्या खेळाडूंनी अर्धशतक ठोकलंय, कोणत्या खेळाडूंनी हॅट्रिक मेडन ओव्हर टाकली, कोणता संघ जिंकला. हे स्टेटसच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच वेळा माहीत पडतं. ज्यावेळी उत्तरशिवच्या स्पर्धेत प्रदीपने अर्धशतक ठोकलं होतं त्यावेळी आम्ही आमचे मित्र एडोडनेचे नितेश पाटील त्यांचाही स्टेटस आम्ही पाहिला. त्यानंतर यज्ञेश काळन त्यांनी स्टेटसवरती लगेच प्रदीपचा फोटो आणि अर्धशतक दाखवण्यात आलं होतं. 18 धावा धावपलकोती लागल्यात. 41 सजुरी करायचे आहेत. 59चं टार्गेट होतं. रोहित पाटीलला आपण पाहिलं तर एक लेदर बॉल क्रिकेटर आहे. 2 वर्षापूर्वी आपण पाहिलं तर रत्नागिरी चॅम्पियन लीग सुद्धा या गोलंदाने गाजवली होती. एडोडने गावाचं नाव खऱ्या अर्थाने उंचवलं होता रत्नागिरी चॅम्पियन लीगमध्ये. खूप प्रसिद्ध स्पर्धा आहे रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी. इथे
लाईन पाहावी लागेल. सुभाष वैती आलेत दुसरं षटक घेऊन. वैती पहिल्या आणि संघाचं दुसरं 19 धावा धापळकर लागलेत. 59 चेस करायचे आहेत, 40 सर्जरी करायचे आहेत. मागच्या मॅचमध्ये 12 बॉलमध्ये 35 धाव्या होत्या, त्या हर्ष 11 गेसर बीनी संघाने केल्या. लकी पुरस्कर्ते अरविंद वत्रे काका, एक ब्रँड आहे. इथे लो फुलटॉस चेंडूवरती बाद झालेत. तर फुलटॉस चेंडूवरती रोहित इथे बाद झालेत. विकी आलेत. पहिला चेंडू विकीसाठी आपण पाहिला, फक्त दिशा दिली थर्डमॅन. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात, अजूनही फेकी होत नाहीये. एकवीस धावा झाल्यात. 59चं टार्गेट आहे. विकी पाटील आलेत. फटका चांगला आहे. स्क्रीन समोर खेळत आहेत क्षेत्ररक्षक, कोणी नाहीये. चेंडू सीमा पार जाईल. विकीच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार. पंचवीस. सुभाष यावेळी स्वतः हलकी हाताने खेळतात. मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब झाली, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. कदाचित 2 धावा झाल्या असत्या. मानस होतं मात्र धाडस नव्हतं. जयेंद्र काळन यांचे आगमन झाले एडुटनेची. या फास्ट फूडमध्ये आपलंही हार्दिक स्वागत. 26 धावा झाल्यात एकंदरीत. लक्ष्य 59 धावांचे. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली झाली, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. तर हेडूटने बस संघाने हा सामना जिंकला. तर सुखदेव काळन यांच्याकडनं टीमसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 28 झालेत. इथे फटका चांगला आहे. प्रदीप काळनच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार. पॉवर प्लेच्या 2 षटकात 32 धावा झाल्यात. चांगली सुरुवात झाली. चला हर्ष 11 गेसर बी कॅप्टन या इथे. 59 चेस करायचे आहेत. सूरज खंडागळे जे कॅप्टन आहेत. हर्ष 11 गेसर बी संघाचे. टॉससाठी या. 2 षटकात 32 झालेत.
59 चेस करायचे होते, म्हणजे अजूनही 27 करायचे आहेत 18 बॉलमध्ये. विशाल येत आहे तिसरं षटक घेऊन. 18 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे. स्वप्नील विजयाचा चौकार असताना ठोकलाय विनिंग शॉट. लेट आले पण थेट गेले चौका मारून. तर एक धाव कंपल्सरी होती. हा हेडू संघ सामना जिंकते तर सुखदेव काळे यांच्याकडे 2000 रुपये टीमसाठी आहेत. वाईड यॉर्कर. चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 रन या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. विकेट घ्याव्या लागतील. एकविरा स्फोट दातिवली या संघाला. विकेट आणि डॉट बॉल. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतायत विशाल. विशाल या मॅच मध्ये आपण पाहिल्यानं रनआउट झाले. 16 बॉलमध्ये 27 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. सोळा बॉल 27. विशाल गोलंदाजी मार्कवर. विकीला सलग 3 चेंडू बीट केले. 3 चेंडू डॉट आलेत. 15 बॉलमध्ये आता 27 करायचे आहेत. या खेळपट्टीवर धावाही बनतात. गोलंदाजांनाही मदत मिळालेली आहे जर तुम्ही चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तर. 15 बॉलमध्ये 27 करायचे आहेत. तर 3 चेंडू आपण पाहिले ना, ॲक्शन रिप्ले समानच आहेत तिन्ही चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर. आता मात्र चौथ्या चेंडूवरती विकीने उत्तर दिलंय. लॉंग लेगच्या वरून षटकार. चेंडू डॉट गेले होते, त्याचं उत्तर विकीने दिलंय. षटकार. 21 रन अजूनही करायचे. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चौदा चेंडू 21. पुन्हा ॲक्शन रिप्ले. आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी गुड शॉट. तीन चेंडू डॉट आले होते. त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. पंधरा धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. तिसरं षटक इथे समाप्त झालंय. 12 बॉल 15 रनची गरज हेडूटने 20 संघाला. करत असताना खेळाडू पाण्याची मागणी केली मैदानात. ऐकूया आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
तर 12 बॉलमध्ये 15 रनची गरज आहे. शाहू पाटील येत आहेत, खाली ते उपस्थित होते. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 15 रनची गरज आहे. अक्षय बॉलर. शिडूनचे वंडर बॉय शाहू पाटील येत आहेत. शाहू मामा. शिडूनचे वंडर बॉय आहेत. नाही, बॉय नाही आहेत. तर 12 बॉल 15. चला स्पीडअप करा प्लीज. 12 बॉल 15. पर्श पाटील कुठे असेल तर यायचे. पर्श अरविंद पाटील. पहिला चेंडू सुंदर होता अक्षयचा, डॉट बॉल. अकरा चेंडू 15 रनची गरज आहे. राईट मोर द विकेट अक्षय. इथे झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये, मात्र झेल ड्रॉप झालाय. हेमंतचं कदाचित लक्ष नव्हतं असंच म्हणावं लागेल. आता 10 बॉलमध्ये 13 करायचे आता. तर फिल्डिंग खूप महत्त्वाचं फॅक्टर आहे. फिल्डिंग खराब असेल तर काहीच करू शकत नाही तुम्ही. प्रदीप काळन स्ट्राईक एंडला 10 बॉलमध्ये 13 करायचे आहेत. यातून विजेता संघ हर्ष इलेव्हन गेसर बी संघावर मॅच खेळणार आहे. साबे संघ सेमीफायनलमध्ये. आणि आता फटका चांगला आहे, धावा मिळतील 4. नऊ धावांची गरज आहे. मेडूटने बस संघ तुम्ही पाहता आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. प्रदीप चांगली फटकेबाजी करतायत. इथे फटका चांगला आहे, कव्हर्सच्या वरून खेळत आहेत. पंचांचा इशारा येतोय षटकार. फक्त 3 धावा दूर आहे विजयापासून. 29 धावांमध्ये खेळत आहेत. 1 धाव मिळाले. प्रदीप पोतला 30 धावांवरती आणि जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे मॅच मध्ये हेडूटने बी संघाला. पर्श पाटील आमची सोय करत असताना कोल्ड्रिंकची व्यवस्था करत आहेत. पर्श अरविंद पाटील. तर विकी काय करतायत. षटक समाप्त होईल. 6 बॉलमध्ये अजूनही 2 रनची गरज आहे. चला स्पीडअप करा थोडंसं प्लीज. क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल 4:15 वाजलेत. थोडीशी घाई करा. असं वाटलं तर प्रदीप 4 षटकात मॅच फिनिश करेल, मात्र ती मॅच आता शेवटच्या षटकापर्यंत गेली आहे. 30 धावांवरती प्रदीप खेळत आहेत. विशाल येत आहेत.
दुसऱ्या स्पेलमध्ये. आणि इथून विशालने मॅच जिंकून दिली तर मोतीराम दळवी यांच्याकडनं 3,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जर सामना जिंकून दिला दातिरीला तर 3,000 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिलं जाईल. 6 बॉलमध्ये 2 करायचे, होऊ शकतं संरक्षण, झालेलं आहे भरपूर वेळा क्रिकेटमध्ये. सुभाष वैती बघा मास्टर माइंडचं काम करतायत. आमदार चषकमध्ये त्यांची प्रचंड मेहनत राहिली होती. आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि 36 धावांची मॅरेथॉन इनिंग इथे तुम्हाला पाहायला मिळाली प्रदीप काळंजे आणि तोच ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. एडुटनेबलचे कॅप्टन गेसर बीचे कॅप्टन ऑलरेडी आलेले आहेत. लालचंद या, कारण की आपल्याला वेळ कमी आहे. झाल्यानंतर सुखदेव कान यांच्याकडनं 2,000 रुपये आणि ते आम्ही लालचंदकडे देतोय आणि टॉस सुद्धा करतोय. सुरेश खंडागळे या टॉससाठी. 4 ओव्हरची मॅच, घेसर बी विरुद्ध हेडुटने बी. शाहू वाडील यांच्या शुभस्य टॉस होईल. 36 धावांची खेळी करणारा प्रदीप कान ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.